आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला देवशयनी एकादशी, पद्मा एकादशी किंवा महाएकादशी म्हणून ओळखले जाते किंवा आषाढी एकादशी देखील म्हणतात. या पवित्र दिवसापासूनच भगवान श्री हरिविष्णू हे क्षीरसागरात योगनिद्रेसाठी जातात. म्हणूनच या दिवसाला देवशयनी एकादशी असे म्हणतात. आजच्या या दिवसापासूनच पुढील 4 महिने म्हणजेच चातुर्मासाचा काळ सुरू होतो. या 4 महिन्यांच्या काळात भगवान श्री विष्णू शयनात असल्यामुळे सृष्टीचे पालन पोषणाचा कारभार हा भगवान शिवशंकर सांभाळतात अशी पौराणिक मान्यता आहे. आषाढी एकादशी ही सर्व 24 एकादशींमध्ये अत्यंत श्रेष्ठ आणि फलदायी मानली गेली आहे. असे मानले जाते की या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेव आणि सर्व देवी देवतांचे तत्व भूतलावर अत्यंत कार्यरत असते. या दिवशी केलेले कोणत्याही नामजपाला, मंत्रजपाला आणि दानाला आणि धार्मिक उपायांना हजारो पटीने जास्त पुण्य लाभते. आषाढी एकादशी हा केवळ एक सण नसून आपल्या आयुष्यातील एक नवीन आणि समृद्धी दिशा देणारा अत्यंत अलौकिक काळ आहे. या दिवशी आपण केलेल्या छोट्याशा भक्तीने भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात कायमचा वास करतात. एकादशीचा हा दिवस पूर्णपणे श्री हरी विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित असतो. अनेकदा वेगवेगळ्या परिस्थितीमुळे किंवा कारणांमुळे काही लोकांना या दिवशी उपवास करणे शक्य होत नाही. परंतु शास्त्रात असे स्पष्ट सांगितले आहे की जर तुम्हाला काही कारणास्तव उपवास करता आला नाही तरी सुद्धा अजिबात काळजी करण्याचे कारण नाही. एकादशीच्या दिवशी केवळ उपवास करणे म्हणजे संपूर्ण पूजा नव्हे, तर या दिवशी श्री विष्णूंचे ध्यान करणे, विष्णू सहस्रनामाचे पठण करणे आणि शास्त्रीय उपाय करणे यानेही उपवासाइतके श्रेष्ठ पुण्यफळ प्राप्त होते. त्यामुळे उपवास नसले तरीही तुम्ही या उपाय अतिशय निष्ठेने आणि श्रद्धेने करू शकता. या दिवशी तुळशी माता आणि भगवान श्री विष्णू यांच्या संबंधाला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीशिवाय भगवान श्री विष्णूंची कोणतीही पूजा, नैवेद्य किंवा सेवा कधीही स्वीकारली जात नाही. तुळशीच्या पानामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि सर्व तीर्थांचा वास असतो. आषाढी एकादशीच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर तुळशीचे केवळ एक पान वापरून जर तुम्ही विष्णू सहस्रनामाचा महाज उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असा अद्भुत चमत्कार घडेल की घरातील सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी, गरिबी, मुलांच्या अभ्यासातील व प्रगतीतील अडथळे आणि घरातील नकारात्मक ऊर्जा समूळ नष्ट होईल. हा उपाय केल्याने घरात समृद्धी आणि आनंद भरून राहतो. तर आपल्याला या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. या दिवशी तुळशीचे एक पान आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. यामुळे आपले आयुष्य बदलून जाईल. मुलांची, घराची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. अखंड लक्ष्मी नांदेल. माता लक्ष्मी, भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतील. सुख, शांती, समृद्धी, धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला मिळेल. तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची माहिती आपल्याला बघायची आहे. त्यामुळे व्हिडिओ हा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. तर आता या आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची सेवा करताना काही चुका टाळल्या पाहिजेत, अन्यथा पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. शास्त्रातील नियमांनुसार एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नसतो, तुळशीची पाने तोडायची नसतात आणि तुळशीच्या रोपाला पाणी देखील अर्पण करायचे नसते. असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशी माता स्वतः भगवान श्री विष्णूंसाठी अत्यंत कठोर आणि निर्जला व्रत पाळते. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घातल्यास तिच्या व्रतात अडथळा निर्माण होतो आणि पाने तोडल्यास दोष लागतो. म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे तुळशीचे पान लागणार आहे ते पान एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशी संध्याकाळ होण्यापूर्वीच काळजीपूर्वक तोडून स्वच्छ धुवून आणि वस्त्राने पुसून सुरक्षित ठेवायचे आहे. जर तुम्ही आदल्या दिवशी पान तोडण्यास विसरलात तर एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाखाली स्वतःहून गळून पडलेल्या स्वच्छ आणि अखंड पान तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पान तोडू नये हा नियम विशेष लक्षात ठेवा. आता आपण वळूया मुख्य उपायाकडे. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. घरातील देवघर स्वच्छ करून घ्यावे. ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरासमोर एका पाटावर पिवळे अथवा लाल वस्त्र अंथरावे. त्यावर भगवान श्री विष्णूंची म्हणजेच बाळकृष्णाची किंवा विठ्ठलाची अथवा प्रतिमा किंवा मूर्ती असेल तर ती स्थापित करावी. जर मूर्ती असेल तर आवर्जून अभिषेक करावा. अभिषेकामध्ये तुम्ही पाणी, शुद्ध पाणी किंवा मग पंचामृताचा वापर देखील करू शकता.
शकतात. देवाला हळद, कुंकू, अक्षता, अष्टगंध, अक्षता, पिवळी फुले व्हावीत. जर तुमच्याकडे धातूची मूर्ती असेल तर स्वच्छ पानाने व्यवस्थित त्याला अभिषेक करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. यानंतर देवाला गाईच्या तुपाचा दिवा लावावा. धूप अगरबत्ती ओवाळावी आणि फळे किंवा दुधाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. आता मुख्य उपायाची सुरुवात करूया. आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे ते तर आपण बघितलं. तर आदल्या दिवशी तोडून ठेवलेले ते एक स्वच्छ तुळशीचे पान तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर किंवा 2 बोटांमध्ये पकडायचं आहे. भगवान श्री विष्णूंच्या अत्यंत पवित्र अशा विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील सर्वात पहिले नाव म्हणजे शक्तिशाली नाम ओम केशवाय नमः. असं तुम्हाला विष्णू सहस्रनामावलीमध्ये भगवान श्री हरिविष्णूंची 1000 नावं पाहायला मिळतील. तर पहिलं नाव घ्यायचं आहे, ओम केशवाय नमः म्हणायचं. तुळशीचे पान श्री विष्णूंच्या किंवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचं. त्यानंतर लगेच तेच पान देवाच्या चरणावरून पुन्हा हातात उचलायचं. त्यानंतर विष्णू सहस्रनामावलीतील दुसरं नाव जे आहे तर ते वाचायचं. तेच पान पुन्हा विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं. अशा प्रकारे विष्णू सहस्रनामातील एक नाव वाचत किंवा ऐकत ते एकच तुळशीचे पान विष्णूच्या चरणी 1000 वेळा अर्पण करायचे आहे. जर तुम्हाला सहस्रनाम वाचता येत नसेल म्हणजेच नामावली वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या. नाव ऐकायचं, पान अर्पण केलं तरी देखील चालू शकतं. जर तुमच्याकडे भरपूर तुळशीची पानं उपलब्ध असतील तर तुम्ही 1000 वेगवेगळी तुळशीची पाने देखील प्रत्येक एका नावासाठी एक नवीन पान अर्पण करू शकता. परंतु एवढी पाने मिळणे कठीण असल्यास केवळ एकाच पानाने 1000 वेळा हा विधी करणे पूर्णपणे शास्त्रसंमत आणि तितकेच फलदायी मानले गेले आहे. विष्णू सहस्रनामावलीतील 1000 नावे पूर्ण झाल्यानंतर आणि ते तुळशीचे पान 1000 वेळा विष्णूंच्या चरणी अर्पण करून झाल्यानंतर देवासमोर कापूर पेटून आरती करावी. आरतीनंतर देवासमोर हात जोडून अत्यंत नम्र भावने आणि श्रद्धेने आपली मुख्य इच्छा देवाला सांगावी. तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर व्हावीत, मुलांच्या अभ्यासात व नोकरीत प्रगती व्हावी, घरातील क्लेश मिटावेत आणि घराची भरभराट व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करून श्री विष्णूंच्या चरणी प्रार्थना करावी. प्रार्थना झाल्यानंतर मंत्रसिद्ध केलेले तुळशीचे पान अतिशय आदराने उचलावे. एक लहानसा स्वच्छ लाल रंगाचा सुती कपडा घ्यावा. त्या लाल कपड्यात हे तुळशीचे पान ठेवावे. त्याची छोटीशी घडी किंवा पुडी बांधावी. ही लाल कपड्यातील पुडी तुम्ही तुमच्या घरातील पैशांच्या तिजोरीत किंवा लॉकरमध्ये किंवा तुमच्या पाकिटमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. पण त्यासोबतच तुळशीजवळ तुम्हाला एक वस्तू देखील ठेवायची आहे. आता जर तुम्हाला हा तुळशीच्या पानाचा उपाय करणं शक्य नसेल तर हा जो उपाय आत्ता सांगत आहे तो जरी केला तरी चालेल. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक छान दिवा तयार करून घ्यायचा आहे. हा दिवा मग तुम्ही तेलाचा घेतला किंवा तुपाचा घेतला तरीही चालेल. आणि सकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सकाळी 11 वाजायच्या अगोदर जरी केला तरीही चालेल. यासाठी आपल्याला एक लाल कलरचा धागा लागणार आहे आणि एक लवंग लागणार आहे. आता तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. दिवा अर्पण करायचा आहे. धूपदीप दाखवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर धागा आपण घेतलेला आहे तर तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. मग ती तुमच्या मुलांची प्रगती, धनप्राप्ती, नोकरी प्राप्तीचे संबंधित असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्या धाग्याला पहिली गाठ मारायची. त्यानंतर परत एक इच्छा व्यक्त करायची, म्हणजे तीच जी आपण पहिल्यांदा व्यक्त केलेली होती तीच इच्छा परत व्यक्त करायची आणि थोडीशी जागा सोडून परत तुम्हाला गाठ मारायची. असं 5 वेळेस इच्छा व्यक्त करून 5 वेळेस त्या धाग्याला गाठ मारायची आहे. आणि हा धागा तुळशीच्या फांदीला किंवा तुळशीच्या खोडाला वगैरे जिथे व्यवस्थित जागा असेल तुळशीपाशी तर तिथे तुळशीला तो बांधायचा आहे. जी लवंग घेतलेली होती ती तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला पुरायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. भगवान विष्णूंकडे प्रार्थना करायची की माझ्या जीवनातील जे काही संकट वगैरे असेल ते दूर करा. माझी जी काही तुम्ही इच्छा व्यक्त केलेली असेल तर ती पूर्ण करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तुम्ही करून बघायचा, खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल. चालेल, सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.